नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि या दीपावलीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनी आणि सखी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आज वसुबारस. खरं तर असंख्य दिव्यांनी नटलेला हा दिवाळीचा सण. या सणामध्ये भरपूर फराळ खा, मजा करा, एकत्र या, एकमेकांना आनंद द्या आणि या सणाचा आनंद द्विगुणित करा. पण सगळं हे करत असताना भरपूर फराळ खाताना आपल्या वजनावर मात्र नियंत्रण ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं तर आपल्या आरोग्याच्या समस्या कोणत्या आहेत त्या ओळखायच्या, त्या समस्या काय आहेत, त्याच्यावर उपाय काय आहेत आणि त्या कशा दूर करता येईल या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे आरोग्य सेवेतील समस्या आणि उपचार. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशी तज्ञ व्यक्ती, असा दीर्घ अनुभव असलेली व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर नंदकिशोर लाड. नमस्कार सर. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर नंदकिशोर लाड हे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ आहेत. ते शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये चेअरमन डायरेक्टर आहेत. या क्षेत्रात त्यांचा 50 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवातून आपल्या आरोग्याच्या समस्या कोणत्या आहेत, त्या कशा सोडवाव्यात, त्यावर उपाय काय आहेत हे सगळं जाणून घेऊया. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला आपल्या तज्ञांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. आणि प्रश्न हे आपल्या कार्यक्रमाला, आजच्या विषयाला अनुसरून असावेत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे आरोग्य सेवेतील समस्या आणि त्यावर उपाय. आणि आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर नंदकिशोर लाड. सर, खरं तर आजचा जो आपला विषय आहे, आपले हे जे सण उत्सव आहेत आपण खूप आनंदात साजरे करतो, पण आपल्या आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष करतो आणि या सणांमध्ये आपलं आरोग्यही खूप छान राहिलं पाहिजे आणि ते कसं चांगलं राहिलं पाहिजे याविषयी आज आम्ही तुमच्याकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. खरं तर सर, इतक्या वर्षांचा तुमचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. आपल्या आरोग्याच्या ह्या ज्या समस्या आहेत त्या पूर्वीही होत्या आणि आताही आहेत. पण मग पूर्वीच्या आरोग्य समस्यांच्या सेवेमध्ये आणि आताच्या आरोग्य सेवेमध्ये काही फरक आहे का आणि काय आहे? आमूलाग्र बदल झालेले आहेत. बरं. 50 वर्षापूर्वी डायबिटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर हे कधीतरी लोकांच्या लक्षात येत असत. हो. आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपलं वयोमान होतं 48. आज आहे 76. त्याच्यामुळे म्हातारपणाचे आजार आता जास्त मिळतात. समाज बदललेला आहे. समाजामध्ये लोकांचं मानसिक आरोग्य आणि मानसिक संतुलन जायला लागलंय. स्ट्रेस हा फार मोठा प्रकार आहे. दुसरं, ही माणसाला नेहमी त्रास देते, खूप वाढली, कळलं की नाही. आणि ह्या शहरीकरणामुळे, नागरिकीकरणामुळे काही काही त्याचे जे फायदे आहेत त्याचे तोटे पण तेवढे आहेत. आज मुंबईमध्ये बघा किती झाडं होती, ती सगळी झाडं तोडून जंगल उभे राहिले आहेत. आता याचे उपाय होणार की नाही? स्वच्छता, जसं जसं नागरीकरण झालं तशी स्वच्छता ही गेली. त्याच्यामुळे त्या स्वच्छतेमुळे आजार झाले. खरं. तुमचे याचे जे आजार होतात, पावसाळी आजार होतात, त्याची हे वाढलेलं आहे. तेव्हा ह्या जसा जसा समाज बदलतो तसे तसे आजार, नवीन नवीन आजार येतात. आजकाल बघा तुम्ही, आंतरदेशीय आणि बाहेरदेशीय ट्रॅव्हल होतो. ते झिका व्हायरस, हे व्हायरस त्या लोकांकडनं येतात आणि आपल्या लोकात येतात. खरं. आज बघा समाजामध्ये बरेचसे लोक प्राणी मात्रांना दाणे खायला घालतात आणि त्याच्यामुळे कबुतरांचा त्रास आहे किंवा पक्ष्यांचा त्रास आहे. पक्षी जे ड्रॉप टाकतात त्याच्यामध्ये व्हायरस असतात, त्यांची जी विष्ठा असते आणि त्या विष्ठामुळे त्रास होतात. पण हे जर का सांगितलं तर लोकांना पटत नाही, कळलं नाही. तर हे तुम्ही जरूर ठेवावं. पण बाकीच्या
मागच्या लोकांचं लक्षात घ्या, कळलं ना, की ह्याच्यामुळे बाकीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. तेव्हा जसा जसा समाज बदलतोय, जसं जसं नागरीकरण होते, तशा तशा समस्या वाढत जात आहेत. सर, आपण असंही म्हणू शकतो आपल्याकडे खूप छान स्लाइड तुम्ही आणलेली आहे. त्याच्यामध्ये जसं पूर्वीचा माणूस होता, पण जशी प्रगती होत गेली, पण आता पुन्हा आपण त्या आपल्याकडे खूप छान स्लाइड आहे त्याविषयी पण आम्हाला सांगा. काय होता, मनुष्य जन्माला आला तो चतुष्पाद होता, बरोबर आहे. आणि चतुष्पादानंतर जसा 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 समाज बदल गेला, इव्होल्युशन झालं, तसा तो ताट झाला. खरंय. मग कॉम्प्युटर आल्यानंतर तो परत चतुष्पादासारखं खाली बसून काम करायला लागला. आणि ते केल्यानंतर तुमची कामाची पद्धत, वागण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, जेवणाची सगळं बदललं. आजकाल बघा, नवरा बायको दोघांनाही काम करावं लागतं, बायका कामावर जातात. त्या काम करत असताना 4-4, 6-6, 7-7 तास त्या कॉम्प्युटरवर बसतात. त्यामध्ये सरळ तरी होतात का? आणि ते होऊ नये त्याच्यामुळे मानेचे आजार, पाठीचे आजार, कंबर धरणं, हात धरणं, हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्याकरता हे होऊ नये म्हणून ते व्यायाम करतात का सकाळी? आता साधी गोष्ट बघा, तुम्ही कॉम्प्युटर करत असताना 1 तास 1-1.5 तासांनी जरा सरळ ताठ व्हा, उभे राहा, एक चक्कर मारून या. कोण करतं? नाही. दुसरा, सारखा मनावर त्रास असतो की साहेबांनी सांगितलं की आजच्या आज हे करून द्या, तो स्ट्रेस, तो ताण अजून, आणि तो ताण एवढा होतो की मग स्वतःला शिक्षा देत देत ते काम करायचं. ते काम करत असताना चुका व्हायची मोठी शक्यता असते, कारण डोक्यावरती त्राण असतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तेव्हा कामाच्या पद्धतीमध्ये माझ्या कामाला काय काय जरुरी आहे हे स्वतः विचार करायला पाहिजे. आणि स्वतः विचार करून सांगायचं की माझ्या काम करत असताना मी असा बसीन, असा पोस्चर घेईन, मध्ये ब्रेक घेईन. साधारण गोष्ट घ्या, वर्ष तुम्ही काम करता, सुट्टी घेता का? किती आता अमेरिकेमध्ये लॉंग वीकेंड म्हणून एक कन्सेप्ट आहे. ती काय आहे? लोकांना सुट्टी पाहिजे म्हणून नाही, या धगधकीच्या कामामधनं सलग 3 दिवस कुठेतरी बाहेर जावं, बाहेर फिरावं, म्हणजे मानसिक ताण कमी होतो. आप्तेष्टांबद्दल बायका मुलांबरोबर फिरायला मिळतं आणि डोक्यात ताण कमी होऊन त्यावेळी कळत न कळत व्यायाम होतो, कळत न कळत मनोरंजन होतं, कळत न कळत आचार आणि विचार बदल होते आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा मेंटल त्राण होतो. तेव्हा शारीरिक, मानसिक, आणि त्यावेळी सुद्धा सकासन्न काहीतरी आपण जास्त खातो, म्हणजे आपण स्वतःलाच खरं तर एक ऊर्जा देत असतो असं पण म्हणू शकतो. ऊर्जा देत असतो आपण. दुसरं काय आहे की काम करत असताना आपण हा विचार करत नाही की मी नाही, आम्ही, हा विचार करतो का? आज नवरा बायको सांगतो, तुला माहित नाही मला हॉस्पिटलमध्ये काय, माझ्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये काय त्रास आहे. अहो, तुमच्या ऑफिसचा त्रास ही तुमच्या बायकोची समस्या नाहीये, ही तुमची समस्या आहे. ती घरी कशाला आणता? बरोबर आहे की नाही? तर साधी गोष्ट आहे, कारण वादात वाद वाढल्यानंतर संवाद होत नाही. संवाद झाला नाही, संवाद तुटतो, मानसिक त्रास होतो, आणि ते करत असताना बाकी काही करावंसं वाटत नाही. त्याच्यामुळे आयुष्याचा आनंद निघून जातो. आणि तो जास्तीत जास्त आपण खरं तर आनंद घ्यायला पाहिजे. नाही तर आपण सांगतो काय, लाईफ हॅज टू बी प्लॅन्ड. हो, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. तुम्ही स्वतःच जे आयुष्य आहे, दिवसाचं आयुष्य, ते प्लॅन करता का? आज मला गोष्टी करायची आहे, तुमची बस चुकेपर्यंत घरची कामं करून धावा तुम्ही निघता. नियोजन ही खूप महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आज बघा, तर माझ्याकडे पेशंट येतात, व्यायाम करा, वेळ कुठे हो? आता वेळ हा काढावा लागतो, वेळ नसतो. बरोबर. तुम्ही त्यांना सांगतो सकाळी किती वाजता उठता? 6 वाजता ना, मग 5:45 उठा. त्या 15 मिनिटांनी फरक पडणार नाही. आता म्हातारी माणसं सांगतात मी कुठे व्यायाम करू? अहो, टीव्ही मध्ये बसताना गुडघ्याचे व्यायाम करा ना, कोणी नाही म्हटलं. खरं अगदी. तेव्हा स्वतःचं आयुष्य, स्वतः काय काय समस्या आहे त्याच्यावर मात करणं हे स्वतःला केल्याशिवाय. म्हणजे सर, डॉक्टर, आपण असं म्हणू शकतो की पूर्वीही या समस्या होत्या, जसं तुम्ही सांगितलं, दगदग कमी होती. दगदग कमी होती पूर्वी, स्ट्रेस कमी होती, दगदग कमी होती.
लोकांच्या कामाच्या गोष्टी, कामाच्या वेळा या सुलभ होत्या. पण मग आत्ताच्या ज्या समस्या आहेत आरोग्याच्या त्या कोणत्या आहेत? कारण काही वेळेला असं होतं की कुटुंबाला एखादा आजार झाल्यावर त्याला त्याची कल्पना येते, मग ह्या समस्यांविषयी त्याला आधीच जाणीव असणं आवश्यक आहे की नाही? आणि काय असतं, आरोग्याच्या आज अमुकणार बदल आहे. त्या 4 समस्या आहे. एक इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन, दुसरी नेहमी होणारे आजार, तिसरी पावसाळ्याच्या वेळी होणारे आजार, आणि चौथी तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि व्यायाम न केल्यामुळे होणारे आजार. आता या समस्यावरती परत तुम्हाला मात करायचं कळायला पाहिजे. ह्याचा जर का तुम्हाला निराकरण करायचं असेल, आता तुम्ही आपत्ती घ्या, इमर्जन्सी. त्या आज समजा चालताना रस्त्यावरती माणूस पडला, त्याच्या काय समस्या आहेत? कुठे जाऊ, ऍक्सेस, तिथे गेलो तर मला इलाज मिळेल का, अवेलेबिलिटी. तिसरं, माझ्याकडे पैसे त्याच्यात अफोर्डेबिलिटी होईल का, आणि समजा मला लुटलं गेलं तर अकाउंटेबिलिटी येईल का. या 4 गोष्टी आहेत. 4 गोष्टी नसतील आणि त्या आज नाही आहेत, तुम्ही साधारण माणसाला विचारला पडल्यानंतर 4 लोक त्याला उचलतात, पण कुठे न्यायचं? मग कोणीतरी सांगतं इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा. तिकडे झाल्यानंतर छातीत दुखायला लागलं, आणि छातीत दुखायला लागलं आणि समोर तुमचं गायनेकॉलॉजिकल हॉस्पिटल असेल तर तिथे मिळणार आहे का? नाही ना. तुम्हाला त्या तज्ञ व्यक्तीकडेच जावं लागेल, त्या संस्थेकडेच जायला पाहिजे. तसं जर का असेल तर तशा संस्था पाहिजेत. त्या आज नाही आहेत. आज काय परिस्थिती आहे? सरकारची हॉस्पिटल आहेत, म्युन्सिपाल्टीची हॉस्पिटल आहेत. मुंबई शहर घ्या, केवढं वाढतंय मुंबई शहर. आणि मुंबई शहर ज्या मानाने वाढतंय त्या मानाने आरोग्य सेवा आल्या आहेत का? त्या अवेलेबल आहेत का? त्या नाही आहेत. आता बघा, 30 वर्षापूर्वी फॅमिली डॉक्टर म्हणून एक संकल्पना होती. खरंच अतिशय सुंदर संस्था होती, की तुम्हाला तर जवळ असायचा, काही झालं तर डॉक्टरकडे जायचं. आणि तो फॅमिली डॉक्टर काय असायचा? तो एक कुटुंबाचा सदस्य असायचा. बरोबर. इतकं की मला आठवतं की बऱ्याचशा चांगल्या डॉक्टरांना मुलीचं लग्न ठरवायचं असेल, ते कुटुंब प्रमुख विचारचा, काय हो, अमुक मुलाला माझी मुलगी देऊ का? अगदी विश्वास होता, दृढ विश्वास होता. आणि तो फॅमिली डॉक्टर त्यांना सल्ला सुद्धा देत असे. तो एवढा माफक सल्ला होता, आणि त्या प्रकारच्या डॉक्टरवरती त्यांची श्रद्धा होती. आज त्या संस्था गेल्या आहेत. जास्त आजार झाला तो फॅमिली डॉक्टर नीट करू शकला तर नर्सिंग होम्स होते. अगदी खरं. त्यावेळी जागा मिळत असे. म्हणजे ही जी संकल्पना आहे सर, ती खूप महत्वाची आहे, आपण असं म्हणू शकतो. त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. एक फोन घेऊया कार्यक्रमातील. भारत वावळ आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून. नमस्कार. आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आजच्या जीवनशैलीमध्ये राहत असताना आपण मुंबईसारख्या शहरामध्ये हवेचं प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण आणि प्रवासामध्ये वाढती गर्दी आणि त्याचप्रमाणे आहारामध्ये जंक फूड सारखे पदार्थ असताना, त्यामुळे निश्चितपणे आपल्या आहारावर किंवा आपल्या मनावर परिणाम होत असतो आणि आपल्यावर मानसिक ताणतणाव सुद्धा वाढण्याची शक्यता असते. तर यामुळे आपली तब्येत पण नीट राहू शकत नाही. यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच भारतजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे. आणि याशिवाय सुद्धा अतिशय महागड्या ज्या सेवा आहेत, आरोग्य सेवा, त्या माफक दरात आपण कशा मिळवू शकतो किंवा त्यावर उपाय काय आहे, प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत, या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊयात. खरं तर तुमच्या एवढ्या वर्षांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे त्याचं मार्गदर्शन आणि त्याचा फायदा आम्हाला करून घ्यायचा आहे, आम्हाला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक छोटी टीप होऊन द्या, कारण तुम्ही ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ आहात आणि आपल्या हाडांसाठी व्हिटॅमिन डी हे खूप महत्वाचं आहे असं तुम्ही सांगितलेलं. पण प्रत्येक वेळेला व्हिटॅमिन डी कुठे शोधायचं किंवा तेवढा वेळ नसतो आत्ताच्या याच्यात, तर त्याला काय उपाय सुचवाल तुम्ही? काय टीप द्याल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना? व्हिटॅमिन डीचा सर्वात चांगला सोर्स म्हणजे सूर्याचं ऊन. हो, पण ते आता सध्या नाही मिळत. पण मुंबईला काय झालंय, चर्चिलनी सांगितलं होतं की पाण्याला पण भारत देशात पैसे लागतील, सूर्याला हे झाकू शकणार नाही म्हणून यांना सूर्य मिळेल. पण चर्चिलचं ते म्हणणं खोटं झालं, कारण मुंबईमध्ये झाडं कापून एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या की तो सूर्य येणं बंद झालं. तर त्याच्याकरता काय,
आहारामध्ये साधी गोष्ट आहे बघा, हम्म. सर्वात चांगला सोर्स काय आहे? दूध. माझं असं मत आहे, 2 कप दूध, हम्म. 1 केळं. हम्म. डायबिटीस असेल तर लहान केळं, नसेल तर मोठं केळं, बरोबर आहे. हम्म. आणि एवढे एवढे चणे बरं. हे रोज खाल्ले ना, हा. तर तुम्हाला जे आवश्यक आहे हम्म. तुमच्या बॉडीला हम्म. ते तुम्हाला मिळेल. अरे वा. आता हे महाग आहे का? ते नाही. महाग नाही. दुसरं, नुसतं खाऊन होणार नाही. ते व्हिटॅमिन डी ऍब्सॉर्ब झालं पाहिजे आणि त्याला चालणं जरुरी आहे. हम्म. व्यायाम आणि चालणं जरुरी आहे. आता आपल्याकडे काय आपण चालतो का? काही चालत नाही. त्या मानाने हळूहळू लोकांमध्ये जाणीव यायला लागली आहे. हम्म. म्हणून आता बरेचसे जिम सुरू झाले आहेत. सुरू झालेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की व्हिटॅमिन डी साठी हे खूप महत्वाचं एक व्हिटॅमिन डी साठी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, हा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. आता मी तुम्हाला सांगतो, आता बरेचसे फॉरेनर येतात, हम्म. त्या समुद्रावर जाऊन त्या उन्हामध्ये बसतात. त्यांच्या देशामध्ये 6-6 महिने ऊन येतच नाही. हम्म. याचा अर्थ ते व्हिटॅमिन डीचा साठा करून ठेवतात. हम्म. आता तो होतो की नाही हे आपल्याला माहित, बरोबर आहे. बरोबर. तेव्हा तुम्हाला आठवडाभर नाही मिळालं, महिनाभर जरी नाही मिळालं, हम्म. तरी ज्यावेळी तुम्हाला सुट्टी मिळेल हम्म. त्यावेळी त्या दिवशी सकाळी 10 वाजेनंतर हम्म. अर्धे हात अर्धे पाय उडे ठेवून सूर्यात बसा. सूर्यप्रकाश घ्या. सूर्यप्रकाशात. सुट्टीच्या दिवशी तुम्ही बागेत जाता का? हम्म. आज मला सुट्टी म्हणून मी 11 वाजेपर्यंत झोपणार, हम्म. तर असं कुठे लिहिलंय 11 पर्यंत झोपायचं? पण त्या- रात्री उशिरा जागायचं हम्म. आणि सकाळी 11 वाजेपर्यंत झोपायचं. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्या शरीराला त्रास कसा होईल याचा प्रयत्न करायचा. त्याच्यावर थोडी मात आपण केली पाहिजे. मात नाही, ते करणं बरोबरच नाहीये. बरोबर. आणि ते कधीतरी करा. हो, मी असं म्हणत नाही, माझं असं म्हणणं नाही. काय असतं माणसाचं, हे करू नका म्हटलं ना हम्म. तर त्याला ते करावंसं वाटतं. करावंसं वाटतं. म्हणून दैनंदिन करू नये, हम्म. कधीतरी करायला काही हरकत काही हरकत नाहीये. पण अर्ली टू बेड अर्ली टू राईज. हा एक आपण म्हणजे जीवनाचा एक मंत्र म्हणू शकतो. डॉक्टर, आम्हाला अजून सगळं जाणायचं आहे. एक फोन घेऊया आधी आपण. घ्या. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारते. माझा असा प्रश्न आहे की नित्य आपण सांगता त्याप्रमाणे नित्य नियमित व्यायाम केला, मॉर्निंग वॉकला गेलो, सगळं केलं, तरी देखील आपल्याला काही ना काही अधूनमधून आजार पण येत असतं. तर याला काय कारण असणार? बरं. त्याला धन्यवाद. कारण असं आहे की तुमच्या बाजूचे वातावरण आहे. हम्म. कारण आपण झाडं कापून टाकली. हे जे वायू येतात, हम्म. गॅसेस येतात, हम्म. गाड्या चालतात, याचे जे इमिशन होतात, याच्यामुळे तो कार्बन डायऑक्साईड आणि बाकीचे येतात, ते आपल्या श्वसन क्रियेत येतात. दुसरी, आपला जर का आहार चांगला नसेल, क्षमता नसेल, हम्म. तर आपण त्याच्यावरती मात करू शकत नाही. म्हणून प्राणायाम हे सर्वात मुख्य आहे. सकाळी उठल्याबरोबर प्राणायाम करा. तुमच्या आजूबाजूचं वातावरण दूषित असेल, हम्म. अहो जपानमध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला नवल वाटेल, लोक मास्क लावतात, मास्क तोंडाला, एवढं प्रदूषण. प्रदूषण करायसाठी. तर माझं असं म्हणणं नाहीये, पण तुमच्या ठिकाणी जर का असं प्रदूषण असेल हम्म. आणि जिथे तुम्ही जाता तिथे असेल तर तोंडावर रुमाल ठेवा. तुमच्या आजूबाजूला कोणी आजारी असेल हम्म. तर अशी काळजी घ्या की तुम्ही त्याच्या सान्निध्यात येऊ नये. सर, म्हणजे जसं मगाशी भारत वावळ जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी जो प्रश्न विचारला, तसं आता शलाकाजींनी प्रश्न विचारला होता की त्यांनी तेच विचारलं की वाढती गर्दी आहे, प्रचंड मानसिक ताण झालेला आहे, गर्दीवरती आपण काहीही करू शकत नाही. त्या गर्दीवरती मात करायचा म्हणजे एक मध्ये आपटे म्हणत होते, आपटे, हम्म. त्यांनी एक छान कल्पना दिली होती की सारखे मुंबईचे लोक सबरबंद मुंबईला येतात आणि जातात आणि त्याच्यामुळे गर्दी वाढते, लोकांना त्रास होतो, करप्शन होतं, पैसे दिल्याशिवाय लोक कामं करत नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं, आणि फॅमिलीपासून तुम्ही लांब जाता, हम्म. त्याच्यामध्ये कुटुंब सुख येत नाही. हम्म. त्यांनी सांगितलं की मुंबईचे डबेवाले छान जे डबे घेऊन जातात, आपण असं का करत नाही की हॉस्पिटलच्या फाईल त्या डबेबरोबर घरी पाठवा
आणि त्याला सांगा की या फायली लगेच काम करून तू पाठवून दे. वेड्यासारखी कल्पना वाटेल, पण आज विचार करा तुम्ही, समजा पूर्ण नाही हम्म. म्हणून काय झालंय आता मुंबईमध्ये त्यांनी काय करावं की ऑफिसाच्या वेळा हम्म. या वेळा स्टॅगर कराव्या. हम्म. त्याच्यामध्ये 3 गट करावे की ज्यांचं मुंबईला येणं अतिशय जरुरी आहे का, ज्यांचं जरुरी नाही हम्म. आणि ज्यांनी नाही गेले तरी चालतील हम्म. त्यांच्या कामाचं डिस्ट्रीब्युशन असं करायचं. हम्म. आजकाल कॉम्प्युटर आहे. खरं. अमेरिकेमध्ये घरी बसून काम करता येतं. म्हणजे ह्या कल्पना खूप छान छान आहेत आणि त्या आपण आपल्या इथे खरंच राबवू शकतो. हे कारण मग स्ट्रेस येत नाही ना, हम्म. तुम्हाला धावावं लागत नाही, ट्रेन पकडावी लागत नाही. हम्म. आजकाल सर्व लोकांना कॉम्प्युटरची माहिती येते. हो, टेक्नॉलॉजी जी झालेली आहे त्याचे फायदे पण आहेत. फायदे पण आहेत घरी आणि बसून करू घरी शकता. बसून आपण काम पण ते सारखं बसून व्यायाम नाही करून आणि आपल्या बसून राहिला तर त्या मानेचे आजार होतात. त्याचे तोटेही म्हणून आहेत. समन्वय साधायला पाहिजे, अगदी खरं आहे. समन्वय साधायला पाहिजे. अगदी खरं आहे. तेव्हा ह्या मुंबईवरती, हम्म. ह्या गर्दीवरती, ही मुंबईची समस्या आहे, ही हळूहळू गावातली समस्या होणार. म्हणजे ही समस्या आणि एक लक्षात ठेवा तुम्ही, आजच्या खेडेगावामध्ये हम्म. अजून ही समस्या आली नाहीये. पण ती लवकरच येण्याची शक्यता आहे. कारण नागरीकरण होत आहे, हम्म. लोक जमिनी विकतायत, हम्म. फोन घेत आहेत, मोबाईल घेत आहेत, ते वाटेल तसे डोक्याखाली घेऊन गप्पा करत चालतायत. हम्म. कळलं की नाही. आणि शहरीकरण झाल्यामुळे त्यांना शहरीकरणाचे फक्त ज्याच्यामुळे फायदा आहे ते कळतात, तोटे कळत नाही. अगदी खरं. म्हणूनच सर आज आपल्याला हे फायदे तोटे आणि त्याचे उपचार सगळं जाण्याचा एक फोन घेऊया. विनोद नाडकर्णी आपल्याशी बोलतायत इंदोरवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार विनोदजी, बोला. नमस्कार. 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 मला डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा आहे. हे जर उन्हात आम्ही राहून जर समजा आम्हाला ऊन घेता नाही आलं तर आम्ही सप्लिमेंट घेऊ शकतो का? बरं, धन्यवाद विनोदजी. डॉक्टर सर त्यांनी विचारलं की उन्हात राहून जर आम्हाला ऊन घेता नाही आलं तर आम्ही सप्लिमेंट घेऊ शकतो का. म्हणजे आपण खूप छान छान आयडियाज आम्हाला देतो आहे, पण आता आपलं एवढं आधुनिकीकरण झालंय की आपण प्रत्येक आयडियाला अजून एक एक नवीन नवीन कल्पना त्याच्या मागून काढायचा प्रयत्न करत आहोत. उन्हाला अजून तरी जगामध्ये सप्लिमेंट आलं नाही, आणि सप्लिमेंट नुसार तुम्ही घेतलात तरी ते सप्लिमेंट तुमच्या आतड्यातनं आतमध्ये घ्यायसाठी जे व्हिटॅमिन डी लागतं ते व्हिटॅमिन डी ज्या तऱ्हेने सूर्याच्या उन्हाने येतं तसं येत नाही. आता इंजेक्शन जिथे जिथे ते सप्लिमेंट कमी असतात तिथे आम्ही इंजेक्शन देतोच की, बरोबर आहे. पण नुसतं सप्लिमेंट घेऊन होत नाही. त्याच्याकरता 4 गोष्टी पाहिजेत. तुमचं आहार तसा पाहिजे, बरोबर, व्यायाम तसा पाहिजे, आणि तुमची ऍक्टिव्हिटी तशी पाहिजे, बरोबर. कारण ज्या प्रकारे तुम्ही सप्लिमेंट घेता, जास्त सप्लिमेंट तुम्ही घेतले तर ते सुद्धा अपायकारक होतात. शरीराला अपायकारक त्याला हायपर व्हिटॅमिनोसिस डी म्हणतात, त्याचे पण अपायकारक आहे. म्हणून प्रत्येक याचं संतुलन पाहिजे, संतुलन. आणि मला असं वाटतं की सर आपण योग्य, जसं तुम्ही आता सांगितलं की योग्य आहार विहार आणि एक्सरसाइज किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या आयुष्याच्या पंचतत्व: आहार, आकार, विचार, व्यवहार आणि व्यायाम. 5 गोष्टी आहेत चांगल्या आयुष्यात. त्या केल्या तर सप्लिमेंटची गरजच भासणार नाही आपल्याला, कसल्याचीच गरज वाटणार नाही. कारण सकाळी जर का तुम्ही उठून विहार केलात, फिरायला गेलात तर भूक लागेल, बरोबर आहे, बरोबर. मन प्रसन्न होईल, तुम्हाला बाकीचे आजार होणार नाहीत. कळलं की नाही. आजकाल काय झालंय, फिरायला जाताना सांघिक फिरायला जायचं, ते सुद्धा माझ्या मते बरोबर नाही. बरं. फिरताना गप्पा मारत जायचं नाही. आणि चालताना सुद्धा तुम्ही बघा, आर्मीमध्ये परेड करायला सांगतात. कशाला सांगतात तो? कारण सर हा सुद्धा एक गैरसमज आहे. म्हणजे मलाही काही प्रेक्षकांकडून अशा एक प्रश्न विचारला गेलेला की चालणं हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे असं आपण म्हणतो, पण बऱ्याचदा असं मी ऐकलं की चालण्यामुळे फक्त आपल्या पायांचा व्यायाम होतो, आपल्या बॉडीचा, पूर्ण बॉडीचा व्यायाम होत नाही. नाही, ते खोटं आहे. चालण्यामुळे काय होतं की शेवटी तुमचे पाय जे हलतात ते कमरेच्या स्नायूमध्ये पण हलतात,
बरं. पण चालताना जशी मिलिटरीची माणसं चालतात, हात पण हलवायचे आणि पाय ते लेफ्ट राईट करायचे. काय झालंय, मी शाळेमध्ये असताना व्यायामाचा क्लास असायचा, कवायती ज्या अर्धा तास व्यायामाचा क्लास असायचा. आता काय झालंय, व्यायामाचा क्लास बंद झालाय आणि ट्युशनचा क्लास सुरू झालाय. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे तिथे बसायचं, नुसती ट्युशन करायची आणि माझ्या मते जे लिहिलेलं आहे ते पाठांतर करायचं. ते कळेल की नाही माहीत नाही. ते बसताना असं मान वाकून बसायचं आणि पाठांतर करायचं, म्हणजे पाठीचे प्रॉब्लेम. आणि ते सगळं घरी जाऊन करायला दप्तराचं ओझं. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण हा विचार करत नाही की त्यावेळी जे तुमच्या बॉडीवरती परिणाम होतो आहे तो तुम्हाला वाढत 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 म्हातारपणापर्यंत त्रास देतो. माझ्या मते व्यायामाचा क्लास परत यायला पाहिजे. 4 गोष्टी करायच्या. शाळेच्या बॅगेचं वजन कमी करायचं. आता मी इंदूरला शाळेमध्ये असताना आम्हाला ताडपत्रीवर बसावं लागायचं. वाईट वाटायचं, पण एक फायदा होता, मांडी घालून ताठ बसावं लागायचं. ते आतापर्यंत मला फायदा होत आहे त्याचा. आजकाल काय बाक आहेत, बरोबर, बेंचेसवर असं ते लहान आहेत, ते वाकावं लागतं. ते बेंचेस सुद्धा नीट पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपण लक्ष देतो का? अगदी खरं. त्याच्या आणि हे जे आपल्या शरीरावरती जे काही भार पडतात, जे काही गोष्टी होतात, त्याचं आजच्या परिस्थितीत तुम्हाला त्याचं हे कळत नाही, पण पुढे पुढे त्याच्यावरती जे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि ते नंतर आपल्याला जाणवतात. एक फोन घेऊया सर आपण. डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार सर. तर सध्या प्रॅक्टिस मध्ये असं झालेलं आहे की पेशंटचं जर डोकं दुखलं तर पेशंट स्वतःहूनच विचारतो की मी सिटी स्कॅन करू का, MRI करू का. कमर दुखली तर पेशंट म्हणतो की मी कमरेचा MRI करून घेऊ का. म्हणजे डॉक्टरच्या, आणि पोट दुखलं तर म्हणतो सोनोग्राफी करून घेऊ का. डॉक्टरच्या तपासणीची सुद्धा वाट पाहत नाही आणि डॉक्टरवर विश्वासच ठेवत नाहीत की डॉक्टरला तपासू द्या, काही दिवस औषध घेऊ द्या. सरळ तेच विचारतात. डोकं दुखलं तरी, जरी 10-15 वर्षाची मुलगी असली तरी म्हणतात MRI सिटी स्कॅन करून घेऊ का. आपलं मत जरा याच्यावर सांगा सर. नक्की श्रीकृष्णजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणारच आहे, कारण ही एक समस्या, हे गैरसमज आपल्याला दूर करायचेच आहेत. तुम्ही छान आम्हाला एक टिप सांगितली होती की दूध, केळी आणि चणे, ज्यांनी व्हिटॅमिन डी आपल्याला आपण एक पूरक उपाय सांगितला होता. आता आपल्या महिलांसाठी काय सांगाल? कारण की सर, घड्याळाच्या काट्याबरोबर आजची वर्किंग वुमेन आहे की जिला घरातलंही करावं लागतं आणि बाहेरही काम करावं लागतं, तिच्यासाठी तुम्ही काय टिप द्याल? आय थिंक 2 गोष्टी करायला पाहिजे. एक तर तिने शांतपणे विचार करायला पाहिजे की माझ्या या समस्या, याचं निराकरण मी कसं करणार. दुसरं, आपण ती सहधर्मचारिणी आहे, बरोबर आहे, त्यांच्या सहकाऱ्यांचं काय, त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे की मला ही बायको आज जशी आहे तशीच पाहिजे असेल तर तिच्या डोक्यावरचा भार कमी करायला पाहिजे आणि तिचं जे काम आहे ते वाटून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. तर त्या सहधर्मचारिणीच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सहकार्याने समजावून घ्यायला पाहिजे आणि समजावून आपण दोघं मिळून काम वाटून घेऊ. त्याच्यामुळे तुलाही त्रास नाही, मलाही त्रास नाही. बरोबर. 3 गोष्टी होतील. संवाद राहील. बरोबर आहे. बरोबर. सामंजस्य येईल, संतोष मिळेल आणि आयुष्य सुकर होईल. अरे वा. म्हणजे सर, प्रत्येक वेळेला जेव्हा असं आपण सांगतो की आहार, पण त्या आहाराबरोबर आता जशी तुम्ही एक खूप छान आणि वेगळी टिप सांगितली आम्हाला की एकाच स्त्रीवर सारखा जर का तो भार आला, तिची एक क्षमता असते. खरं म्हणजे जेनेटिकली स्त्री ही पुरुषांपेक्षा स्ट्रॉंग आहे. येस. पण त्याची सुद्धा एक क्षमता असते. ते करत असताना 3 गोष्टी जर का केल्या, मुंबई ही समस्या जास्त आहे, बाहेर ही कमी आहे. म्हणून जसं तुम्हाला सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी संधी मिळेल की कामा आणि घराच्या याच्यापासून दूर जाऊन नाटक बघा,
सिनेमा बघा, आता टेलिव्हिजन आलं आहे. स्वतःला ताणापासून किंवा स्ट्रेसफुल लाईफ पासून थोडं मुक्त करा. आणि सर एकमेकाला समजावून घ्या. समजावून काय सर, मगाशी जो आपल्याला डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांनी जो प्रश्न विचारला होता त्याच प्रश्नाला संलग्न करून माझाही जो एक प्रश्न आहे की आजकाल डॉक्टरांबद्दल थोडं संशयाचं वातावरण किंवा गैरसमज असतात, आणि जसं त्यांनी विचारलं डॉक्टर श्रीकृष्ण यांनी की प्रत्येक वेळेला एखादा पेशंट आला की त्याला काय आजार झालाय त्याच्यावर तो स्वतःच उपाय सांगत असतो की आम्ही हे करू का. तर काय आहे हा समज, गैरसमज किंवा हे वातावरण नक्की काय आहे? काय झालंय की आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आरोग्य शिक्षण ही आरोग्य सेवा होती. आता आरोग्य हा धंदा झालाय आणि त्याला या समाजाने खतपाणी दिलंय. कोर्टाने सांगितलं की मेडिसिन, हॉस्पिटल, मेडिसिन इज अ बिझनेस. हा बिझनेस नाहीये, ही सेवा आहे. सेवा आहे. आरोग्य सेवेमध्ये सर्वात मुख्य म्हणजे सेल्फ मेडिकेशन, सेल्फ ट्रीटमेंट. अहो, इंटरनेट वाचून जर का तुम्हाला समस्या सोडवता असतील तर आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये जायचं कशाला 30 वर्ष? हा सर्वात मोठा आहे. प्रत्येक माणसाने स्वतःहून माहीत नसताना, अनुमान झाल्याशिवाय काहीही इन्व्हेस्टिगेशन करू नये. कारण सीटी स्कॅन आणि MRI जसं डॉक्टर म्हणाले की हो, कधीही तपासण्याशिवाय, निदान झाल्याशिवाय करू नये. 3 गोष्टी होतात. उगीच पैसे खर्च होतात. तो रिपोर्ट देताना सीटी स्कॅन म्हणतो अमुक ठिकाणी अमुक झालेलं आहे, ते नसताना सुद्धा तुमच्या डोक्यात मग चक्कर चालतात. आपण टेन्शन घेतो अजून. आता बघा, माझ्याकडे पेशंट येऊन सांगतात की डॉक्टर साहेब कमरेत गॅप झाली आहे. हो, गॅप झाली. जर का तुमच्या कमरेत गॅप नसेल आणि कंबर सरळ, ती वाकेल का? ती नॉर्मली तिकडे गॅप पाहिजे. आणि MRI मध्ये सांगितलं अमुक अमुक ठिकाणी थोडंसं असं दिसतंय की शारीरिक आजार तो मानसिक झाला. म्हणून माझा असा सल्ला आहे, निदान झाल्याशिवाय काहीही इन्व्हेस्टिगेशन करायचे नाहीत. आमचा कायदा असा सांगतो आम्हाला की डायग्नोसिस आपण आपल्या देशातली सर्वात मोठी ज्याच्याकरता भारतवर्ष आणि आरोग्य सेवा प्रसिद्ध आहे जगात, नाडीविद्या, डायग्नोसिस, हे आपण विसरायला लागलोय. आणि काय झालंय की प्रत्येक कंझ्युमर प्रोटेक्शनमुळे प्रत्येक डॉक्टर आपल्याला वाचवायला बघतो. बरोबर आहे. इंटरनेट पेशंटला मिसलीड करतो आणि डॉक्टर आपल्याला वाचवायला करतो. माझं काय होतं, उद्या कोर्टात गेला तर मला प्रॉब्लेम होईल. पण माझं असं म्हणणं आहे, म्हणून आपण परत समाजामध्ये डॉक्टर हा आपला मित्र आहे. खरंय. आणि डॉक्टरमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि डॉक्टरचा सल्ला घेऊनच जे काही करायचं ते करायला पाहिजे. म्हणजे जे काय आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं मी खूप सांगतो ना गरजेचं आहे. तुम्हाला, तर आपण माझ्याकडे बऱ्याच वेळा लोक येतात की डॉक्टर साहेब बघा, या एक्सरे मध्ये असं असं दाखवलंय, मी तो कधी बघत नाही, कधी बघत. त्यांना विचारतो प्रश्न, ट्रीट कोणाला करायचंय? तुम्हाला करायचंय की MRI ला करायचंय? तर मला करायचं. मग तो MRI बाजूला ठेवून द्या. कारण मी निदान केल्यानंतर ते निदान मला जर का त्याचं झालं नाही तर मी मग त्या सीटी स्कॅन आणि MRI मध्ये शोधतो. बरोबर. अपघात सेवेमध्ये अलग आहे. अपघात सेवेमध्ये समजा डोक्याला मार लागला आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झाला तर त्याच्याकरता तो सीटी स्कॅन लागतो. पण तो काय सीटी स्कॅन करायला पाहिजे हे डॉक्टर निदान करतो. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा, एवढं. आणि स्वतःहून औषधं घेऊ नका. बरोबर. स्वतःहून इन्व्हेस्टिगेशन करू नका. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला दिशा न मिळता तुमची दशा होईल. तेव्हा माझा तुम्हाला असा सल्ला आहे, स्वतः काही करू नका. ज्याच्यात आपल्यात कळत नाही त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करणं योग्य. आपला पुढचा फोन घेऊया सर. डॉक्टर अंजली तेंडुलकर आपल्याशी बोलतात विले पार्ल्यावरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार.
हा, माझं नाव अंजली तेंडुलकर, मी विलेपार्ल्याहून बोलते. मला डॉक्टरांना विचारायचं होतं का मला ऑस्टिओपोरोसिस निदान झालं, त्याच्यानंतर मला व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियमची डेफिशियन्सीमुळे गोळ्या लिहून दिल्यात आणि त्या मी घेते आणि 10 वाजताच्या उन्हात थोडीफार जाते, रोज नाही जात. आणि ते मला कॅल्शियमच्या गोळ्या जन्मभर घ्याव्या लागतील का, आयुष्यभर? बरं, धन्यवाद अंजलीजी. नाही नाही काय नाही सांगाल तुम्हाला सर, त्यांना मार्गदर्शन काय कराल? नाही 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 अहो मी तुम्हाला सांगू का की बायांची मासिक पाळी बंद झाली हं, की हळूहळू ते तुमचे हाडं ठिसूळवायला लागतात. हं, खरं म्हणजे 30 वर्षापर्यंत आपल्या हाडांची क्षमता, ज्याच्यामुळे हाडं सक्षम होतात, हं, त्या सेल कमी होतात हं, आणि ज्याच्यामुळे हाडं ठिसूळतात त्या सेल जास्त होतात. अशी भंडाभंडी असते ती. हां, तर ते 30 वर्षाला सुरू होतं. हं, तर आपण 30 वर्षापर्यंत काही ध्यान देत नाही. जोपर्यंत मासिक पाळी येत असते तोपर्यंत हार्मोन्स असतात. बरोबर. आणि ऑस्टिओपोरोसिस हा जो काही आजार नाही, हं, ही थोडीशी सत्व नसल्यामुळे झालेली आहे. आता तुम्हाला ती कॅल्शियम आयुष्यभर घ्यायला नको. तुमच्या डाएट जर का चांगलं असेल, जसं मी तुला सांगितलं की 2 कप दूध, 1 केळं, थोडे शेंगदाणे, चणे खाल्लेत, पण मुख्य म्हणजे काय, तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होत असेल, हं, हाडं दुखत असतील, हं, तर तुम्ही डॉक्टरला जाऊन निदान करून घ्या. बरं. कधी कधी काही प्रथिनं कमी होतात, हं, ती तुम्हाला द्यावी लागतात, पण प्रत्येक माणसाला लागत नाहीत, ते प्रत्येक बाईला लागत नाही. म्हणून तुम्हाला जर का ऑस्टिओपोरोसिस डायग्नोसिस झाला जरी असेल तर एक लक्षात ठेवा, त्याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर तुम्ही आजारी राहा. हं, तुम्ही जर का जे मला सांगितलं, हं. व्यायाम करता, डाएट घेता, उन्हात बसता. जेव्हा मिळतं उन्हात बसता, तेव्हा तुम्हाला याचे प्रॉब्लेम होण्याची माझ्यामध्ये शक्यता 95% नाही आहे. तरी पण त्यांनी योग्य ते निदान करणं डॉक्टरांकडे जाऊन खूप गरजेचं त्रास आहे. होत असेल तर काय त्रास होतो? स्नायू दुखतात, हं, सांधे दुखतात, थकवा येतो. हं, हे जर का झालं हं, मग तिथे ती बोन मिनरल डेन्सिटी डेक्सा स्कॅन करून घ्यायचं. हं, आणि स्कॅन करून घेतल्यानंतर आजकाल नवीन नवीन औषधं पण आली आहेत, इंजेक्शन आली आहेत. ती डायबिटीस सारखी थोडी थोडी इंजेक्शन घ्यावी लागतात. हं, 6 महिने ते 1 वर्षाचा कोर्स असतो. हं. पण ही औषधं व्यायाम, डाएट आणि स्ट्रेस स्ट्रेस. याला अल्टरनेटिव्ह नाही आहेत. बरोबर आहे? अगदी खरं. आपल्याकडे सर एक खूप छान स्लाइड आहे, जसं तुम्ही त्या स्ट्रेस बद्दल बोललात, या. तर त्याच्याबद्दल आपल्याकडे खूप छान स्लाइड आहे त्याविषयी, की जसं स्ट्रेस घेऊ नये. बरोबर. असं काय आपली प्रवृत्ती हा सर, नाही तुम्ही सांगा. लहान मुलासारखी पाहिजे. हं, लहान मुलं कसं झोपतं? शांत झोप यायला पाहिजे. हं, काम आणि गोष्टी, हं. राहणीमान हे तराजू सारखं आहे. खरं आहे. हे बॅलन्स जर का बरोबर तुम्ही ठेवलं हं, तर तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही. आणि माझ्या मते सर्वात चांगला व्यायाम हं. चालणे. चालणे. कारण ईश्वराने माणसाला दिलेली ही सर्वात मोठी एक देणगी असं आपण. देणगी आहे. हं. बाकी कोणत्याही जानवराला ही देणगी नाही. नाहीये. सर, आता आपण ह्या ज्या आरोग्य सेवेंबद्दल बोलतोय, समस्यांबद्दल बोलतोय, तर थोडंसं तर मला याच्याकडे पॉइंट आउट करायचंय की ह्या आरोग्य सेवा खरं तर खूप थोड्या महाग झालेल्या आहेत. आणि आपली जी मध्यमवर्गीय किंवा निम्नवर्गीय जी कुटुंब असतात, काही वेळेला अचानक एखादा आजार होतो, त्यावेळेला मात्र त्यांची विवंचना होते आणि त्यावेळेला त्यांना काय करावं हे कळत नाही. त्यावर थोडं मार्गदर्शन करा. त्याचं असं आहे, आरोग्य सेवेमध्ये ही जी समस्या महागडं झालेलं आहे, हं, तर आपल्याला धर्म सांगतो, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग मुळाला. हं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. नाही. आपल्यापैकी किती लोक या आरोग्य सेवेसाठी बिदागे काढून ठेवतात, भविष्य निधीसाठी पैसे काढून ठेवतात. बरोबर आहे? बरोबर. माझ्या मते आज आपण बघाल तर प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, महागडी आहेत. हं, आमच्या वेळी त्यावेळी नर्सिंग होम एवढी महागडी नव्हती, कारण त्या संस्था सुरू करायला खर्च येत नसे. जेव्हा या समस्या होतात तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे, आरोग्याची समस्या कोणाची आहे? हं. सरकारची आहे, आपली आहे. कॉर्पोरेटची आहे,
कुटुंबाची आहे, तुमची स्वतःची आहे, ती आरोग्य सेवा घ्यायला तुम्ही प्रयत्न केला का? आणि ती आरोग्य सेवा घ्यायला मी माझा अनुभव सांगतो, ते फक्त सहकारातनंच होऊ शकतं. आणि असं म्हणतात सहकारातनं स्वावलंबन. ते काय होतं, जर का तुम्ही सहकारातनं संस्था उभी केली तर ज्या 4 समस्या आहे की मला प्रॉब्लेम तर कुठे जायचं ती सॉल्व्ह होईल. म्हणजे ह्या सहकारातून आपण आपल्या काय ते आरोग्याच्या मिळेल? हा ती माफक दरात मिळेल आणि समजा अन्याय झाला तर त्याचं उत्तरदायित्व येईल. म्हणजे ह्या सहकारातून आपण आपल्या समस्या म्हणून आरोग्याच्या याच्या समस्येवर पुढे उत्तर तुम्हाला माफक दरात आरोग्य सेवा घ्यायची असेल तर सर्वात उत्तम पर्याय सहकारातनं संस्था उभ्या करायच्या. अगदी खरं. सर, आधी आपण एक फोन घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतात वरळीवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार किशोरशी बोला. हा, नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे डॉक्टरांना की रिजनेबली गुड हेल्थ मध्ये माणूस किती वर्ष जगला की तुम्ही म्हणाल की हा माणूस आपलं आयुष्य व्यवस्थित जगला? उदाहरणार्थ 70 आहे, हे 80 आहे का 90 आहे का काय आहे? थँक्यू सो मच. धन्यवाद किशोरजी. मला असं वाटतं तो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. पण सर, याला असं काही आयु मर्यादा आहे का? काही नाही. हा. असं आहे की इंग्रजीत म्हण आहे, इट्स नॉट द लाईफ बट द क्वालिटी ऑफ लाईफ. येस. आजकाल त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. वृद्धत्व हे 90 वर्षानंतर येतं, म्हातारपण हे 80 वर्षानंतर येतं. कळलं की? आणि म्हातारपणाची सुरुवात ही 60 वर्षानंतर होते. ओल्ड, व्हेरी ओल्ड अँड एक्स्ट्रीमली ओल्ड. एक्स्ट्रीमली ओल्ड. पण आज मी आपल्याला विचारतो की 45 वर्षा मनुष्य डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॉलर लागते, तो म्हातारा, की 70 वर्षाचा मनुष्य जो योगासनं करतो, 5 किलोमीटर चालतो, कळलं की नाही, आणि रोज व्यायाम करतो, याच्यापैकी म्हातारा कोण सांगा? म्हणून कोणत्या प्रकारचं आयुष्य तुम्ही जगता आहात आणि प्रयत्न करून स्वतःला कसे चांगले ठेवता आहात हे सर्वात मुख्य आहे. अगदी खरं. म्हणून आमच्या जे भाषण आहे, क्रोनॉलॉजिकल एज इज नॉट इम्पॉर्टंट, फिजिओलॉजिकल एज इज इम्पॉर्टंट. इज इम्पॉर्टंट. म्हणून स्वतःला तसं ठेवायला स्वतःला अथक प्रयत्न करायला पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. अगदी खरं. डॉक्टर, आता ह्याच्या आरोग्य सेवांविषयी आपण बोलते, समस्या बघितल्या, पण त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय अजून तुम्ही काय सुचवू शकाल? जसं तुम्ही सांगितलं मगाशी की आपण आत्तापासूनच त्याची एक तरतूद केलेली पाहिजे आणि प्रत्येकाने ती आत्तापासून करून ठेवली पाहिजे. कारण म्हातारपणाचं असं, आता तुम्ही जसं सांगितलं की एखादं वय नाहीये, त्याविषयी मार्गदर्शन करा. माझा असा अनुभव आहे की तहान लागली की विहीर खोलतो ना, तसं आहे. जेव्हा आजारपण येतात तेव्हा आपण जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये जातो, पण तुम्ही कधी त्याची आपण भविष्य निधी, आता आपल्याकडे भविष्य निधी आहे, त्या भविष्य निधी हा कशासाठी आहे? तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून. तेव्हा तुम्ही शिक्षणाकरता आणि आरोग्य सेवेकरता पैसे बाजूला काढून ठेवता का? नाही. तेव्हा त्याची तुम्ही बेगमी करून ठेवायला पाहिजे. ती जर का बेगमी करून ठेवली, आता मी आपलं साधारण उदाहरण सांगतो की मी एक संस्था चालवतो, 22,000 नागरिक ती संस्था चालवतात, बरोबर आहे. आता आम्ही 4 डॉक्टरांनी चालवली असती, आमची तेवढी क्षमता असती का? नाही. आणि ती करत असताना मग सर्व प्रकारचे लोक त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि सांगतात अशा प्रकारची आरोग्य सेवा असावी आणि जे जे भागधारक ते करतील त्यांना त्याचा अमुक फायदा मिळावा. आणि त्या संस्था तुम्ही उभ्या कुठे गावात असो कुठे उभ्या केलात तर तुमच्या 4 समस्या सुटल्या. कुठे जायचं, बरोबर, काय मिळेल, किती खर्च होईल आणि उत्तरदायित्व. म्हणून आज तुम्ही बघा, सहकारातनं महाराष्ट्र मोठा झाला होता. म्हणजे ह्या सहकारी ज्या तुम्ही संस्था सांगतात ते खूप महत्वाचं आहे. सर, आपल्याकडे खरं तर विषय खूप छान आहे, वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे, पण अगदी थोडक्यात तुम्ही आपल्या सगळ्यांसाठी काय संदेश द्याल? म्हणजे आपल्या ज्येष्ठांसाठी, युवासाठी, आपल्या महिलांसाठी काय सांगाल? स्वावलंबन, तुम्हाला स्वावलंबी व्हायचं असेल तर सहकारातनं स्वावलंबन,
स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. मला माझं जीणं कसं जगण्यापेक्षा मी कसा जगणार आहे हे विचार करायचा. खरंच. मी माझ्यातलं मी काढून आपण आणि आम्ही करायचं. आणि हे जर का तुम्ही केलत, माझा शेजारी, माझा मित्र, माझा मुलगा, हा आपलेपणा तुम्ही वाढवलात आणि अहंकार सोडून दिलात. म्हणून सांगतो, मी माझं पण सोडा, मीचे आम्ही करा, समाजाला बरोबर घ्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समस्येवरती सहकाराच्या थ्रू समस्या निवडा. सहकारातनं तुम्हाला तुमच्या समस्येवरती मात करणारा निष्णात मित्र मिळेल. मीच सर्व समस्या सोडवू शकतो, मीच जगातला सर्वात शहाणा मनुष्य आहे, यांनी जास्त समस्या येतात, त्याचं निराकरण करणं होत नाही. या दिवाळीला गोड खाताना एक गोष्ट विचार करा की पुढचं आयुष्य सुकर व्हायचं असेल तर पुढच्या समस्यावरती मात करण्यासाठी आताच त्याच्याकरता सुविधा तयार करा. सर्वांना बरोबर घ्या, सर्व धर्म समभाव, परत धर्माकडे जा. आणि तुम्हाला सांगतो, हा समाजामध्ये अमुक बदल होतील. आणि ही सुरुवात घरातनं करा, कुटुंबातनं करा. कुटुंबाबरोबर घ्या, मुलासुनांबरोबर घ्या, नातवंडांबरोबर घ्या. खरंच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही की जसं डॉक्टरांनी सांगितलं की मीला बाजूला ठेवा, आम्ही आणि आपण हे एकत्र करा. आणि ह्या दिवाळीच्या सुरुवातीलाच त्यांनी खरंच खूप छान असा संदेश सांगितलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा अवलंब करा आणि बघा आपलं आरोग्य कसं छान राहतं. आजचा आपल्याला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आमच्या 2 माध्यमांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayatri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलद्वारेही आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayatri@gmail.com. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप छान अशा महत्त्वाच्या टीप, एवढी छान माहिती आम्हाला सांगितली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.